नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा, आंदोलन, मराठा आरक्षण हे सगळं आता करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंतरवालीमध्ये परत एकदा पुन्हा ते परतलेले आहेत आणि परत आता दिल्लीमध्ये त्यांनी जायचं ठरवले आहे. मात्र दिल्लीला जाण्यापूर्वी एक भयंकर घटना आणि एक धक्कादायक घटना घडलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांसोबत हा प्रकार घडल्यामुळे नेमकं दिल्लीमध्ये काय घडतंय हे बघणं आता महत्त्वाचं आहे. नेमका तो प्रकार काय आहे, मनोज जरांगे पाटील दिल्लीला नेमकं कशासाठी जाणार आहेत, दिल्लीमध्ये नेमकं काय आता मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी जायचं आहे का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा मुंबईमध्ये कशा प्रकारे चालला, अगदी गावखेड्यातून मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केल्याप्रमाणे लोक आली आणि त्या ठिकाणी एक प्रकारे लढा सक्सेस झाला. आता हा लढा सक्सेस झाला, यशस्वी झाला म्हणून हे सगळे परतले. मात्र त्यानंतर तज्ज्ञांनी काय सांगितलं, अभ्यासकांनी काय सांगितलं की ह्या ज्या गोष्टी झाल्या, जरांगे पाटलांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी सरकारनं पुन्हा एकदा आपली फसवणूक केली आहे आणि फसवणूक केल्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन हे यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही, असं काही तज्ज्ञांनी सांगितलं. मात्र त्या तज्ज्ञांकडून पुन्हा सांगण्यात आलेलं आहे की पुन्हा अजून ओबीसीचे नेते, म्हणजे ज्यावेळेस छगन भुजबळ असतील किंवा लक्ष्मण हाके यासारखे जर नेते, त्यांनी सांगितलं की ओबीसीमध्ये आले, मराठी ओबीसीमध्ये आले, मग त्यावेळेस ह्यांचे पुन्हा डोळे उघडले आणि पुन्हा हे परत म्हणायला लागले की नाही बरोबर आहे, मनोज जरांगे पाटलांनी जो काय लढा उभा केला होता आणि जे काही केलं होतं त्याच्यासाठी आता मोठं यश हा आलं हे म्हणावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस जरांगे पाटलांना कुठंतरी वाटायला लागलं की अभ्यासक काय करतायत नेमकं. अभ्यासक आपण आंदोलन करतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय, मराठे गोरगरीब मराठे गावखेड्यातून येत आहेत, तिथं मुंबईमध्ये लढत आहेत आणि अभ्यासक अशा प्रकारे जर पाणी फिरवत असतील, अभ्यासकांना जर वेगळ्या प्रकारचा अभ्यासच नसेल आणि त्या प्रकारे त्यांनी जर तिथं बोलले तर याचा परिणाम नक्कीच समाजावर होणार आहे. आणि याच्यामुळे जरांगे पाटलांनी काही वेळेस अभ्यासकावर सुद्धा बोलले की अभ्यासकसुद्धा चुकीचं सांगतात किंवा वेगळ्या गोष्टी बोलतात. हे सगळे झाल्यानंतर आता दिल्ली वारी करायची, म्हणजे दिल्लीला जायचं, सगळ्या मराठ्यांनी दिल्लीला जायचं आहे. ते नेमकं कशासाठी जायचं आहे, काय कारण आहे, तर दिल्लीला एक मोठं अधिवेशन होणार आहे मराठ्यांचं आणि त्या अधिवेशनामध्ये जे बाहेर राज्यामध्ये मराठे राहतात त्या मराठ्यांना भेटण्यासाठी आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्यांना एक संगोपन होण्यासाठी तिथं जायचं आहे, असं जरांगे पाटलांनी काल मीडियासमोर सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळे मोठं मराठ्यांचं अधिवेशन हे दिल्लीला होणार आहे. मात्र दिल्लीला जाण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे जरांगे पाटलांना कुठंतरी मोठी चिंता आहे. आणि ती म्हणजे दिल्लीला जाण्यापूर्वी जरांगे पाटलांसोबत बीडमध्ये कशाप्रकारे पाऊस झाला, बीडच्या जनतेचे कशाप्रकारे हाल झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एवढं मोठं संकट असताना जरांगे पाटील दिल्लीला जाण्यामध्ये किंवा दिल्लीला या लोकांना नेण्यामध्ये कितपत यशस्वी ठरवू शकतात किंवा लोक येतील का, असा सुद्धा प्रश्न आहे. आणि जरांगे पाटील जाऊ शकतात का, जरांगे पाटलांना हे सगळं सोडून तिथं दिल्लीला जाण्याला जमणार आहे का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यावर संकट आलेलं असताना, गोरगरीब मराठ्यांवर संकट आलेलं असताना आता कुठंतरी सरकारकडे उपोषण करून त्यांना दाद मागण्याची आणि एक प्रकारे अनुदान किंवा नुकसान भरपाई जे म्हणतो आपण, कोणाच्या गाई म्हशी शेळ्या जनावरं सगळं वाहून गेलेले, त्याचं नुकसान भरपाई, हे सगळ्या नुकसान भरपाई भेटल्याशिवाय जरांगे पाटील नेमकं जाणार आहेत का, काय करणार आहेत, हा सगळा प्रश्न आहे. मोठा प्रश्न असल्यामुळे जरांगे पाटील नेमकं दिल्लीला जातील का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. पण जरांगे पाटलांनी काल घोषणा केली की दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीमध्ये एक मोठं अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनामुळे कुठंतरी मराठ्यांना मोठा फायदा किंवा मराठे जे बाहेर राहतात त्यांना भेटण्याचं कुठंतरी योग येणार आहे. आणि जरांगे पाटलांची पॉप्युलॅरिटी, प्रसिद्धी ही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि देशभरात आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी हे सगळं नियोजन आखलेलं आहे आणि लवकरच
आता दिल्लीमध्ये सुद्धा भेटू, असं जरांगे पाटलांचं एक आव्हान आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.